नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा. तर मित्रांनो, फायनली आपल्या स्वानंदीने सर्वांसमोर फोडलं ह्या सुष्मिताचं थोबाड. तर दुसरीकडे मात्र स्वानंदी आता सुष्मिताला देणार सगळ्यात मोठी धमकी. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ह्या सुष्मिताचा तोरा आता प्रमाणापेक्षा जास्तच वाढलेला असतो आणि हिने आता तिची सगळी हद्द पार केलेली असते. म्हणजेच तिला वाटत असतं की ती काही करू शकते, तिच्याकडे अधिकार दिले म्हणजे ती काही पण त्या घरामध्ये करू शकते, वाटेल तसं वागू शकते. आणि ज्या प्रकारे अर्पिताचं प्रकरण पाहिलं त्याच्यानंतर ते एक गोष्ट लक्षात आलेली असते समोरच्या, की काही जरी झालं तरी ह्या मुलीवरती भरोसा ठेवून चालणार नाही, कारण की ही मुलगी एक दिवस ह्या घरामध्ये काही ना काही मोठा पराक्रम नक्कीच गाजवेल. आणि दुसरीकडे स्वानंदी म्हणत असते की सुष्मिताला आता समजावून सांगायचं खूप झालं, जर आता ती चुकली तर तिचं कान धरणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि हे स्वानंदीने करायलाच हवं. तर पुढे पाहायला भेटेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली आजी त्यांच्या घरातील जुना खजिना काढत असते. म्हणजेच त्यांच्या खूप साऱ्या आठवणी असतात, खूप सारी जुनी भांडे असतात आणि ती सगळी भांडी काढून मात्र त्या सगळ्या काही आठवणी मात्र ती जाग्या करत असते. पण मात्र तुम्हाला माहितीच आहे की महामूर्ख मल्लिका आता सगळ्यात पहिलं तर ती ठरवते की ही सगळी भांडी कुंडी आहेत ना, ही सगळी आता ह्या घराच्या जर बाहेर गेली ना, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी घडेल की दोघी बहिणींमध्ये भांडण होईल. त्यासाठी मात्र मल्लिका जाते आणि सुष्मिताला सांगते की माझ्याकडे तुझ्यासाठी खूप जबरदस्त आयडिया आहे. तर त्यावेळेस मात्र मल्लिकाचं हे सगळं बोलणं ऐकल्याच्या नंतर सुष्मिता म्हणते की कोणतं? आणि तुम्हाला माहितीच आहे की या सुष्मिताला रील्स बनवण्याची किती आवड आहे आणि त्याच्यातच मात्र ही सगळ्यात मोठा मूर्खपणा असा करते. आणि मल्लिका सांगते की आपल्या घरामध्ये काय ना जुनी भांडी-बिंडी आहेत आणि ती खूप आता ओल्ड फॅशन झाली. म्हणजेच ती आपल्या घरामध्ये नाही ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे काय होते, आपली जी काही म्हणजे नाही का आपला रिचनेस आहे ना, तो दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला गरिबी फील होते. त्याच्यामुळे तुझ्याकडे ह्या घराचे अधिकार आहेत ना, त्याच्यामुळे तू एक काम कर, ती सगळी ना आपल्या गोरगरिबांना देऊन टाक. तर हे सगळं आता बोलणं मात्र ही सुष्मिता ऐकते आणि त्याच्यानंतर आपल्या आजीने त्यांच्या लहानपणापासून म्हणजे त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या लग्नामध्ये मिळालेली भांडी त्यांनी हा लहानाचा मोठा एवढा मोठा संसार केलेला, त्यांनी एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज, एवढ्या मोठ्या फॅक्टरीज आणि एवढे करोडपती झाले तरी देखील त्यांनी त्या सगळ्या आठवणी जपून ठेवलेल्या असतात. पण ह्या सुष्मिताला अशी काय चूळ असते की ही सुष्मिता चक्क आता काही लोकांना बोलवते आणि ती सगळी भांडी इकून टाकायचं ठरवते आणि ती सगळी विकते पण. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट, हे सगळं मल्लिकाने का घडवून आणलं? कारण की मल्लिकाला एक पहिली गोष्ट तर ही माहीत असते की असं काहीतरी मी सुष्मिताला करायला होते की स्वानंदी जास्त रिॲक्ट होईल आणि या दोघींमध्ये जोरदार भांडण होईल. एकदा का ह्या दोघींमध्ये भांडण झालं, ह्या दोघींमध्ये चांगली मोठी फूट पडली की त्याच्यानंतर मात्र सुष्मिताचाच वापर करायचा आणि ह्या स्वानंदीचा सगळा काही बदला घ्यायचा. तर हे फिक्समध्ये मात्र आपल्या तुम्हाला माहितीच आहे की आता मल्लिकाने ठरवलेलं असतं आणि मल्लिका हे करण्यात अगदी यशस्वी झालेली असते. आणि मल्लिकाला माहीत असतं की ज्या प्रकारे माझ्या आप्पीला ह्या घरामध्ये ह्या स्वानंदीने येऊन दिलं नव्हतं ना, त्याच प्रकारे मात्र ह्या स्वानंदीला आणि सोबतच तिच्या बहिणीला अशी एकमेकींसोबत भांडणं करून मात्र मी असा काही पराक्रम गाजवेल की मी स्वप्नात पण कोणी याचा विचार केला नसेल. आणि दुसरीकडे मात्र बिचाऱ्या समरला असं वाटत असतं की आता सुष्मिताला एवढी मोठी समज दिली, त्याच्यानंतर सुष्मिता सुधारेल आणि त्याच्यानंतर तिच्या ताईसोबत नीट वागेल. पण मित्रांनो, तसं होतच नाही, कारण की ही सुष्मिता ती घरातील सगळी काही भांडी तर त्या लोकांना देऊन टाकते आणि ती बाहेर फेकून पण देत असते. आणि त्याच वेळेस मात्र आपली स्वानंदी जाते, ते सगळा प्रकार थांबवते आणि या सुष्मिताचं गाल रंगवते. कारण की मित्रांनो, या सुष्मिताचे गाल रंगवणे खूप गरजेचं असतं. ही आता हद्दच पार करत असते. तुम्ही पाहिलं असेल की तिने आत्तापर्यंत खूप साऱ्या गोष्टी अशा केलेल्या असतात की त्याच्यामुळे स्वानंदीने तिचा राग एवढे दिवस कंट्रोल केला. पण काही जरी झालं तरी मात्र आता हा राग कंट्रोल होण्याच्या बाहेर गेलेला असतो. त्याच्यामुळे स्वानंदी ठरवते की आता हा राग कंट्रोल नाही करायचा, तर आता ह्या रागाचा पारा चांगलाच चढलेला असतो. तर दुसरीकडे मात्र परत एकदा ही सुष्मिता म्हणते की तू सारखी माझ्या कामाच्या मध्ये येते आणि सगळे अधिकार मला दिले, ते कशासाठी दिलेत मग? हे सगळं जर मी याचा वापरच करू शकणार नाही, ह्या काय करायचं जुन्या भांड्या-कोंड्यांचं? आणि आपल्या घराची उलट यांनी शोभा कमी होते. तर त्यावेळेस मात्र स्वानंदी तिला खूप चांगली समज देते आणि म्हणते की हे बघ तू जो हा करते ना, त्याला महाबालिशपणा म्हणतात आणि हे सगळं तुला कोणी करायला लावलं आणि तू कोणाला विचारून करतेस? त्याच्यामुळे ह्या आजीच्या आठवणी आहेत. त्याच्यामुळे जर इथून पुढे तू जर घरातील कोणत्या वस्तूला जरी हात लावायचा प्रयत्न केला ना, तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी गाठ थेट माझ्याशी आहे आणि तू इथे चुकली, त्याच्यामुळे तुला सगळ्यात पहिली तर शिक्षा होणार. आणि तू एवढे दिवस जे काही अधिकार म्हणून गाजवते ना, आज राजवाडे आले ना की त्यांना मी स्वतः हे अधिकार काढून घ्यायला सांगते, कारण की तू तुझ्या अधिकारांचा किती चांगला वापर करते ना, हे आमच्या चांगले लक्षात आलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र आता सुष्मिता पूर्णपणे घाबरून गेलेली असते, कारण की तिला एक गोष्ट समजलेली असते की ती आता ट्रॅपमध्ये फसत चाललेली आहे. आणि मल्लिका त्या ठिकाणी येऊन परत सहानुभूती दाखवते आणि सगळ्यांना असं काय वाटत असतं की मल्लिका किती चांगली आहे यार, म्हणजे एवढं चांगलं असं कसं वागू शकते अचानक? आणि मल्लिका त्या ठिकाणी येऊन असं वागते की म्हणते की स्वानंदी, सुष्मिताकडून चूक झाली, ती लहान आहे, तुझीच बहीण आहे, प्लीज तिला माफ कर. आणि मित्रांनो, याच ठिकाणी मात्र आता सुष्मिताच्या मनामध्ये स्वानंदीबाबत खूप सारा राग, द्वेष, म्हणजे मनात प्रचंड राग आणि प्रचंड बदल्याची उमेद आता सुष्मिताच्या मनात झालेली असते. आणि यामध्ये मल्लिका सक्सेस झालेली असते की मल्लिकाला हेच करायचं होतं, स्वानंदीमध्ये सुष्मितामध्ये भांडण लावायचं
होतं आणि त्या ठिकाणी स्वानंदी जिंकायलाच हवी होती. म्हणजे सुष्मिताच्या मनामध्ये प्रचंड राग भरेल आणि स्वानंदीचा बदला घेण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकेल आणि सेम टू सेम तसंच करायचं ह्या मल्लिकाने ठरवलेलं असतं. मल्लिका ज्यावेळेस मात्र सुष्मिताला घेऊन खोलीमध्ये जाते आणि तिथे गेल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली हेच करते आणि म्हणते की तू पाहिलंस ना कशा प्रकारच्या स्वानंदीने आज पण तुझ्यावरती एवढा राग काढला. मी जर असते ना तर अजिबात पण सहन केलं नसतं. पण जाऊ दे, तुझा स्वभाव किती चांगला, तू किती गोष्टी सहन करते. म्हणजेच मित्रांनो, तरी पण ह्या सुष्मिताला कळत नाही की ही मल्लिका तिला झाडावरती चढवते आणि परत खाली पाडते आणि परत तिला समजावून सांगते की तू त्या झाडावरती चढ. तेच ही गोष्ट खरंच लहानपणीसारखी खरी ठरली की कोणीतरी लोक जास्त फुगवतात आणि हरभऱ्याच्या झाडावरती चढवतात. त्याच प्रकारे ह्या सुष्मिताला आता हरभऱ्याच्या झाडावरती चढवण्यात येत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुष्मिताला ना एकदम परफेक्ट गोष्ट म्हणजे मल्लिका ही सांगत असते की तू आता स्वानंदीचा बदला घ्यायला हवास, तिला पण तू दाखवायला हवंस की तू कोणापेक्षा कमी नाही आणि ती पण प्रत्येक ठिकाणी चुकली की तू पण तिला खडसून उत्तर देणं गरजेचंच आहे. तर स्वानंदी बिचारे अजूनही भोळीच असते. ती विचार करत असते की तिची बहीण अशी अचानक एवढी बदलू कशी शकते आणि सुश असं वागूच कसं शकते. म्हणजे स्वानंदीला बिचारा विश्वास बसत नसतो. पण तिला तरी काय माहीत की सुष्मिताच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी त्याच घरातील लोक खूप गरजेचे आहेत. आणि तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे त्या घरातील लोक म्हणजे सगळ्यात मोठी तर मल्लिकाला जी गोष्ट हवी असते तिने ती आता फायनली करून घेतलेली असते. तर पुढे आता कहाणी ट्विस्ट येतो की समर राजवाडे ज्यावेळेस रिटर्न येतो त्यावेळेस मात्र आता समर ठरवतो की सुष्मिताला जे काही आपण अधिकार दिलेले आहेत ना त्याचे ते खूप गैरवापर करत आहेत. म्हणजेच आपली आजी पण सांगते की तिने आजच्या का आपल्या घरातील ती भांडी होती ना ती सगळी लोकांना वाटून टाकली, घरातून ती फेकून देत होती. म्हणजेच हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र तुम्हाला माहितीच आहे की आता आजीचं मन दुखावलेलं असतं, समरचं मन दुखावतो आणि समर म्हणतो की फायनली सुष्मिताला दिलेले अधिकार आता आपण काढून घेऊया आणि परत ते स्वानंदी मॅडमकडेच देऊया. आणि हे करण्यात आता समर यशस्वी ठरतो. पण मित्रांनो, आता सुष्मिताच्या डोक्यामध्ये राग, सगळ्यात पहिलं तर स्वानंदीचा बदला घ्यायचा, समरला त्याची लायकी दाखवायची आणि स्वानंदीला पण तिची लायकी दाखवायची, हा राग आता सुष्मिताच्या डोक्यात भरलेला असतो. आणि हा सगळा भरवण्यात यशस्वी ठरलेली असते ती मल्लिका म्हणते की काही जरी झालं तरी तू बदला घ्यायचा आहे सुश, लक्षात ठेव मी तुझ्या पाठीशी आहे, कोणी असो नसो. आणि त्यावेळेस मात्र आता अंशुमान आणि सोबतच मल्लिका दोघेजण मिळून सुष्मिताला झाडावरती चढवतात आणि त्यांना असं वाटतं की आता ते हे सगळं करण्यात यशस्वी ठरतील आणि सुष्मिता पण आता योग्यरित्या सगळ्या गोष्टी पार पाडेल. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे ना की ही सुष्मिता कधी जिंकू शकत नाही, आपली स्वानंदी कधी हरू शकत नाही आणि या मल्लिकाचा आणि अंशुमानचा प्लॅन कधी सक्सेस होऊ शकत नाही असं आपल्याला आजपर्यंत वाटलं होतं. पण मित्रांनो, फायनली मल्लिका अंशुमान दोघेजण पण आता सक्सेस ठरतात की सुष्मितामध्ये आणि स्वानंदीमध्ये भांडणं लावायला. आणि फायनली सुष्मिता आता स्वानंदीचा बदला घ्यायचा म्हणून तिचं पहिलं पाऊल असं टाकते की चक्क आता आपल्या स्वानंदीसोबत असं काहीतरी भयंकर घडवते की त्यामुळे समर आणि स्वानंदी ह्या दोघांच्या नात्यांमध्ये सगळ्यात मोठी दरार उभी राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे की अर्पिताला त्या घरामध्ये येऊ देत नाहीत, म्हणजेच राहू देत नाहीत. या गोष्टीचा राग म्हणजे आता मल्लिका सगळ्यात पहिला तर असा घेते की स्वानंदी आणि सुष्मितामध्ये सगळ्यात मोठी भिंत निर्माण करायची आणि स्वानंदीला पण तिच्या घरी जाता आलं नाही पाहिजे असं काहीतरी मोठं निर्माण करायचं. म्हणजेच आता हे करण्यामध्ये देखील आता ही मल्लिका सक्सेस ठरते. समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि ते सगळे अडथळे घेऊन कोण येतं, ही महामूर्ख सुष्मिता. आणि सुष्मिताला असं वाटत असतं की ते हे सगळं करून खूप गोष्टी पार पाडेल, पण मित्रांनो अजिबात पण नाही. पण आता स्वानंदीचा बदला घ्यायचा म्हणून हा मल्लिकाने आणि अंशुमाने सुष्मिताचा वापर केला, हे किती चुकीच्या पद्धतीचं आहे हे तर तुम्हाला चांगलंच समजलं असेल. तर हे सगळं तुम्ही पुढे पाहाचाल. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते पाहिला तर अजिबात पण विसरू नका. तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेस वॉश. तर हा फेस वॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता.